काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या मतदारसंघात आपली बाजू भक्कम व्हावी यासाठी अनेक ठिकाणी सभा घेतल्या। सायंकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत नाना पटोले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्याच काय, मी त्यांना मारूही शकतो अशा भाषेत वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राग अनावर झाल्यामुळे नेर येथील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्या पुतळ्यावरील चेहऱ्यावर, तोंडावर चप्पल, लाठीकाठी मारल्या। नंतर तो पुतळा जाळण्यात आला। तो पुतळा जळत असतानाही त्या पुतळ्याला खाली पाडून लाठीकाठीचा व लाथाचा भडीमार सुरूच होता। एवढ्यावरच भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा राग शांत न होता त्यांनी नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा यासाठी नेर पोलीस स्टेशन गाठून तेथील पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमेरे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी भाजपा युवा मोर्चाचे नेर तालुकाध्यक्ष प्रवीण जयस्वाल, जिल्हाध्यक्ष आशिष खोडे, निलेश राठोड, सरचिटणीस अमिनेश तिवारी, पंजाब शिरभाते, पुरुषोत्तम लाहोटी, प्रीतम गावंडे, आशिष जयसिंगपुरे, राहुल यादव व अन्य भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबद्दल अश्लील शब्द काढल्याबद्दल आणि त्यांना मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्यांचा निषेध म्हणून आणि त्यांच्यावर कारवाई होण्याबद्दल आम्ही या ठिकाणी नेर पोलीस स्टेशनला भाजपाचे सर्व कार्यकर्ते आजी माझी सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। आमची एकच मागणी आहे, त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत कारवाई करावी आणि त्यांना अटक करण्यात यावं। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबद्दल अश्लील शब्द काढणे हा कायद्याचा भंग आहे। हा त्यांच्यावर पुन्हा कुठल्याही परिस्थितीत दाखल व्हायलाच पाहिजे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।